झालं आहे. कुछ काम ज्या गतीने व्हायला पाहिजे होता ते झालेले नाही आणि त्यामध्ये आणखी गती देण्याची गरज आहे. तर त्यासाठी ही स्कीम रद्द करून त्या लोकांना म्हणून आम्ही 7 ते 8 टीम आता आम्ही सुरू केलं आहे. ते वेगळ्या इश्यूवर काम करते. अधिकारी यावेळी आमचे कोशिश तसंच आहेत की यामध्ये अधिकारी सिनियर अधिकारी त्यांचे इन्चार्ज बाब आणि सगळेला ठराविक काम देण्यात आलेले आहे आणि काय करायचं त्याबद्दल चौकशी करायचं. आणखी एक तुमच्या माध्यमातून आम्ही आवाहन करू इच्छितो की याबाबत आणखी कोणाला काही माहिती असेल त्या कोणी पुरावा असेल त्यामध्ये 2 नंबर देण्यात आलेले आहेत. तुमच्याकडे प्रेस नोट देण्यात येतील. एक फोन नंबर आहे 0231265413 आणि दुसरा आहे 9764222274. आणखी यामध्ये जो माहिती होतील ते गुप्त राहतील असं आम्ही आवाहन करतो की त्याबाबत पुढे चर्चा होणार नाही. आणखी ते बक्षीस अनाउन्समेंट झालं आहे 25 लाखांचं ते आम्ही जे आम्हाला माहिती करू दिलं आणि याच्यानंतर जे सक्सेस मिळालं तो त्याला देणे. यामध्ये कुछ चीज आहे की घटना घडण्याच्या पूर्वी जो आरोपी होता पासून घटना घटेपर्यंत कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येसंदर्भातला महत्त्वाचा खुलासा करण्यासाठी पत्रकार परिषद सुरू आहे और आरोपींचे स्केचेस जारी केले जाण्याची शक्यता आहे. 21 फेब्रुवारीला कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या घराजवळ सकाळी गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली होती. त्यांच्या हत्येबाबत महत्त्वाचा खुलासा आता केला जाणार आहे. पत्रकार परिषद त्यासाठी सुरू आहे. गोविंद पानसरे हत्येप्रकरणी आज महत्त्वाचा खुलासा होणार आहे. कोल्हापुरात ही पत्रकार परिषद होतीये. यावेळी आरोपींची स्केचेस आणि महत्त्वाचं सीसीटीव्ही फुटेज पोलीस जारी करणार आहेत. 21 फेब्रुवारीला गोविंद पानसरेंची हत्या झाली होती. कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येनंतर कोल्हापुरातच त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र त्यानंतर त्यांना मुंबईला हलवण्यात आलं होतं पुढील उपचारांसाठी. मात्र मुंबईत त्यांचं निधन झालं आणि त्यानंतर दाभोलकर आणि कॉम्रेड पानसरे यांच्या हत्येवरून ते 7:57 पासून करीब घटना घडण्याची जी वेळ आहे ते 9:22च्या आसपास आहे. तर हा 2 तास तिथे फिरत होते. आणखीन आपल्याकडे तिथे 2 कॅमेरे आहेत शाळेमध्ये. 2 कॅमेऱ्यामध्ये हा दिसतो. पण हा कॅमेरा असंच प्लेस आहे की जे घटना घडली त्याबाबत यामध्ये कुठे व्हिडिओग्राफी आणखीन फोटोग्राफ होऊ शकला नाही, त्यांचे चित्रीकरण होऊ शकला नाही. पण हा अंदाज आहे की ज्यावेळी पानसरे साहेब आणखीन मिसेस पानसरे जात आहेत त्यांचे 27 सेकंडना एक मोटरसायकल त्यांचे पाठलाग करत आहे. आणखीन तोच मोटरसायकल आहे जो फिरत होता. आणखीन हा मोटरसायकल आता आम्ही त्यांना एक सुपर इम्पोज करून असं आमच्या निष्पन्न झाला आहे की तोच मोटरसायकल धीरज कन्स्ट्रक्शन एक साईट आहे तिथे. धीरज कन्स्ट्रक्शनमध्ये एक CCTV कॅमेरा होता. त्यामध्ये जो मोटरसायकल गेली आहे तो मोटरसायकल आहे. तो आता आम्हाला रूट जे आहेत ते थोडासा क्लिअर झाला आहे की कोणत्या मार्गेनं ते पळाले.
यामध्ये जे आमच्याकडे माहिती मिळाली आहे त्यांच्या आधारे 2 वेपनचा वापर झाला आहे यामध्ये, हा सुद्धा अस्पष्ट होतो. आणि वेगळं वेगळं थ्योरी, वेगळं वेगळा हेतू, वेगळं वेगळं मोटिव्ह जे एक मर्डरच्या तपासामध्ये नेहमी असतात, सगळे मोटिव्हवर आम्ही तपास करत आहोत. त्याच्यासोबत त्यांचे घरचे लोक, आणखीन त्यांचे पक्षाचे लोक जे मोटिव्हबाबत सांगत आहेत त्याबाबत सुद्धा आम्ही चौकशी करत आहोत. आज एक वर्तमानपत्रात वाचलं की संध्याकाळी त्यांची सून मला भेटण्यासाठी आली होती, आणखीन आम्ही मीटिंगमध्ये होतो त्यासाठी भेट झालेली नाही. आज चुकीची माहिती आहे. त्यांच्यासोबत संध्याकाळी त्यांच्यासोबत कमीत कमी 45 मिनिट चर्चा झाली आहे. ते आहेत, आम्ही ओपन आहोत कोणतेही सजेशन आला कोणतेही. आता तुमच्या हा दाखवून देतो हे क्लिपिंग, आणखी क्लिपसुद्धा तुम्हाला देतो की तुमच्या माध्यमातून, प्रसार माध्यमातून जर आम्हाला कोणी माहिती मिळाली यांच्याबाबत. यामध्ये 2 चीज आहेत. एक आहेत पहिला क्लिपिंग जे कॅमेरा नंबर 1 मध्ये आहेत, त्या कॅमेरा नंबर 1 मध्ये नाही, हा कॅमेरा 6 आहे. 1 से करो. हा बघा, हा शाळेच्या कॅमेरा नंबर 1 आहे. ज्या घटना, जे रोज ज्या घटना घडली आहेत त्या ठिकाणी आहे. आणखीन समोरच्या बघा जिथे पांढरा आहे त्यामध्ये तुम्हाला दिसतील. हा मिस्टर अँड मिसेस पानसरे वॉक करून घ्याले. टाइम करीब 9:24 आणखीन 33 सेकंड. आता हा मोटरसायकल गेला. करीब 27 सेकंड नंतर हा मोटरसायकल गेला. ज्या स्पीडमध्ये ते जात होते ते स्पीड आम्ही मोजलं आहे, कितीपर्यंत पोहोचू शकतात. तर त्या आधारे आपल्याला असं वाटतं ते करू असणार. याबाबत आम्ही वेगळे यांचे कसं इम्प्रूव्ह करता येईल याच्या ते आम्ही प्रयास करत आहोत. पण चूंकि प्रत्येक पिक्सेलमध्ये जे इन्फॉर्मेशन आहेत ते थोडासा कमी आहे. त्यासाठी यामध्ये भरपूर इम्प्रूव्ह होण्याची शक्यता थोडीशी कमी आहे. पण बेस्ट जे इन्स्टिट्यूशन आहेत त्यांना आम्ही अप्रोच करत आहोत. आता कुछ इन्स्टिट्यूशन जसे पुण्यामध्ये आहेत, पुणा फिल्म त्यांच्याकडे वर्कशॉप आहेत, त्यांचे आम्ही हेल्प घेत आहोत. भरपूर सिनेमा आणि कंपनी जे आहे, सिनेमा कंपनी त्यांचे वर्कशॉप असतात, त्यांचे स्टुडिओ असतात, आम्ही हेल्प घेत आहोत. त्यानंतर पुणेमध्ये एक फिल्म आर्काइव्ज आहेत जिथे जुने फिल्म डिजिटलाइज करून त्यांच्या स्टोर करण्यात येतात. त्यांचे आम्ही थोडासा पानसरे साहेबांच्या घराच्या समोर, जे घराचे समोरून एक रोड जातो त्यामध्ये हा कॅमेरा नंबर 6 आहे. हे शाळेमध्ये आहे पुन्हा. आणखीन हा कॅमेरेमध्ये तो व्यक्ती आता बघा 7:57 झाले, तो हा कॅमेरामध्ये तो दिसतो. फिर से थोडासा बॅक कर. हा सुद्धा स्कूलमध्ये, हा शाळेच्या दक्षिण बाजूला आहे.
सर्व सीडी तुम्हाला देणार सीडी देणार म्हणजे टाईमचे डिटेल. हा बघा, हा पहिली बार आहे. 7:57 आणखीन 5 मिनिटांना पुन्हा तो व्यक्ती तिथेच दिसतो. मिनिटामध्ये एक फिरून चक्कर मारून ते आला असेल. त्यावेळी भेट दिली होती त्यांची, मी गेलो होतो, आणखीन सगळे अधिकारी गेले होते मिसेस पानसरेला भेटण्यासाठी. त्यावेळी त्यांना सांगितलं होतं की सकाळी ज्यावेळी ते साफसफाई करत होते, एक माणूस आला होता मोटरसायकलवर विचारण्यासाठी की मोरेचे घर हाच आहेत काय, म्हणजे काय. पण त्यावेळी त्यांच्या लक्षात आला नाही. मी त्यानंतर यांना विचारला की हा असले मोटरसायकलवर होते. त्यानं सांगितलं की मला आठवत नाही, पण हा असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता काय आहेत की आत्ता जे आम्ही इथून घेऊन आणखीन जे स्टुडिओ सपोर्ट घेतला, तर जे मोटरसायकल धीरज कंस्ट्रक्शन से समोरून निघाला है फास्ट, पहले बहुत पूरा क्लिप है जिसमें फास्ट जाते हैं, सो दैट करीब करीब 500 से 600 मीटर आहे. मेन रोडवर आहे. तुम्ही मेन रोडवर आले ना, हां, तर मेन रोडवरून तुम्हाला दिसते. हा इथे एक स्लो गेला आहे, एक भरपूर फास्ट मोटरसायकल गेला आहे. ये मोटरसायकल भरपूर फास्ट गेला आहे. आता आम्ही काय केला, हा मोटरसायकलवर जे तिथे मोटरसायकल मिळत होता त्यांना इम्पोज करण्याचा आम्ही कोशिश केला आहे, सुपर इम्पोज. नाही, याच्या टायमिंगवर जाऊ नका. त्यांचे DVR जे होता त्याची टायमिंग 12 से 13 मिनिट जास्ती आहे. ते ॲडजस्ट झाला नव्हता, काय की प्रत्येक इन्स्ट्रुमेंटमध्ये तुम्ही टायमिंग वेगळं वेगळं. आता हा वर जे पहिला फोटो आहे तो आहे तुमच्या कन्स्ट्रक्शन साईटचा, आणि दुसरा फोटो जे आहेत तो आहे हा मर्ज होतो, म्हणजे का ड्रेसचे पॅटर्न, मोटरसायकलचं लेंथ. आम्हाला जे एक्सपर्टने केलं आहे त्यांना सांगितलं की 80% आम्ही सांगू शकतो की तेच लोक आहे. काय की ड्रेसचे पॅटर्न त्या दिवशी, मोटरसायकलचं लेंथ, हाईट जे बसलेले आहेत, थोडासा अँगलमधून चेंज होऊ शकतो त्यासाठी, लेकिन 80% ही कॅन से. नेक्स्ट, हा मर्ज होतो. हे सिम्पल टेक्निक आहे, सुपर इम्पोज केला आहे तिथे, त्यामध्ये मर्ज होतो. या व्यतिरिक्त जे आता रूट माहीत पडलं तो आम्हाला थोडासा सोयीस्कर होणार की हा रूटचे जे आम्ही ॲनालिसिस करणार आहोत त्यामध्ये आणखीन पुढे कॅमेरे आहेत काय, कोण कोण रूट जाऊ शकणार, ते आम्ही थोडासा पुन्हा गहन त्यावर ॲनालिसिस करण्याची गरज आहे. ते आम्ही करणार आहोत, ते आम्ही रिऑर्गनाईज केलं आहे. आता तुम्हाला मी 2 संशयित फोटो जे आहेत लोकांच्या ते दाखवितो. हा एक फोटो आहे, नाही का, आणि यांना आम्ही तुम्हाला एक फोटोचे 4 फोटो की याच्या जर कॅप घातला असेल तो कसं दिसणार, नाही सॉरी दाढी नाही राहिला तो कसा दिसणार, नेक्स्ट कॅप नाही राहिला तो कसं दिसणार, कॅप राहिला दाढी राहिला तो कसं दिसणार. हा एकच व्यक्तीचे आहे. त्यासाठी 8 सस्पेक्ट समजू नका. तुम्हाला आम्ही 4 फोटो देत आहोत. एक आरोपीचे 4 आणि दुसरे आरोपीचे 4. नेक्स्ट, दुसरा हा ओरिजिनल फोटो जसं त्यानं सांगितलं तसंच आहे. त्यांचे बिना टोपीचे फोटो, त्यांचे नेक्स्ट विथ दाढी फोटो, आणि हा असलाय. तो हा तुमच्या माध्यमातून आम्ही रिलीज करत.
हां ते आय विटनेस आहे, ते आय विटनेसचे नाम सांगू शकणार नाही आता, काय की त्यांचं जर पुन्हा ते भीती वाटते. पण आय विटनेस जे आहेत तिथे म्हणजे काय त्यांचे सांगण्यावरून हा चित्र तयार करण्यात आलेले आहे. नाही, त्यांना कुछ खटवत नाही अबाउट घटना. ते सांगतात की आम्ही ठामपणे सांगू शकत नाही. आम्ही क्लिपसुद्धा दाखविला, हा सुद्धा दाखविला आहे. ते सांग नाही, हा थोडासा आम्हाला सुद्धा संशय आहे की दोघंच आरोपी आहेत की दोनसे जास्ती आरोपी आहेत. आम्ही दोघंच थ्योरीवर काम करत आहोत की 3 आरोपी सुद्धा असू शकतात, आणखीन 2 आरोपी सुद्धा असू शकतात. म्हणजे काय की जे 2 वेपन से फायर करणे तगत आहे. ज्यावेळी मोटरसायकल थांबली, दोघंच उतरले, फायर केले. पण जे आय विटनेस आहे त्यांच्या सांगण्यात आहे की सायकल चालू असताना त्यांना फायर केले, उतरले नाही, असंच त्यांचं म्हणणं आहे. आणखीन सगळे बुलेट जे आहेत त्यांच्या पाठीमागून लागला आहेत, म्हणजे बॅक म्हणजे. तर त्यासाठी आणखीन जसं एक इथे लागला, एक पावमध्ये लागला, तो त्यासाठी त्यांच्या एक मिसफायर झाला. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.